तुमचे सहकारी विवेक वळसे पाटील हे प्रचार करतायत, त्यांनी बोर्ड लावले. तुमचे राजकीय शिष्य रवी वळसे त्यांनी पण प्रचार सुरू केला, त्यांची उमेदवारी फायनल असं बोललं जातं. आता तुम्ही या दोन उमेदवारांमध्ये तिसरे उमेदवार म्हणून भूमिका घेणार की यापैकी एखाद्याला पाठिंबा? हेच मी उद्या जनतेत जाणार आहे. उद्यापासून आजचा दिवस तुमच्यासाठी, पहिल्यांदा तुमच्यासाठी दिला आहे. मला ज्यांच्याकडे मी गेलो का बाबा त्यांना असं वाटत होतं मला आज उमेदवारी मिळेल आणि उद्या उमेदवार म्हणून मी त्यांच्या पुढे येईल, त्यांना मी सांगणार आहे का अशी परिस्थिती, आता उमेदवारीच्या पार गेलेलो आहे, आता मला उमेदवारी मिळणार नाही. एकतर उमेदवारी न मिळालं तर मी काय करावं आणि उमेदवारी लढावं का नाही लढावं याच्यावरच मी काम करणार आहे. तुम्ही एक भंडाराचा विषय घेतला, तुम्ही शिवसेनेत जाताना तुमच्यासोबत बरेच जण होते, तर ते कोण होते आणि ते विशेष करून वळसे पाटलांना हे सगळे माहीत आहे. आता काय त्या जुन्या विषयावर जनतेला माहित नाही, जुन्या विषयावर खूप चर्चा करून व्यक्तिगत दोषारोपण करण्यामध्ये काय अर्थ नाही. पण घटना माझ्या संदर्भात घडली होती. मला असं वाटत होतं की लोकांना वाटायचं की मी वळसे पाटलांना स्वतः सोडून गेलो आहे, त्यांच्याकडं मी एखादी आमदारकीचं तिकीट मिळावं म्हणून गेलो आहे, असं जे वाटत होतं ती तशी परिस्थिती नव्हती. मला ते अचानकपणे ती बाजू अंगावर घ्यावी लागली.